तर आपण सुद्धा पोहोचा तिथे. संस्कृती 11 रायगड, ओम साई प्रदीप, बोरोर 11, विरार स्ट्रायकर आणि अक्षय 11 या सर्व संघांनी तिथे पोहोचायचंय. कॉमेडी बॉक्स मध्ये हलकासा बदल होईल. झहीर भाई जॉईन होतील थोड्या वेळाने आमच्या सोबत. नवीन ड्रॉ केला जातोय पुढच्या फेरीसाठी. जी तिसरी फेरी आहे त्यासाठी ड्रॉ केला जातो. झहीर भाई पुन्हा एकदा जॉईन होतील. दोन संघ आहेत, एक अर्नाळा किल्ला आहे आणि दुसरा वसई कोलीवाडा आहे. कोलीवाड्याचे दोन्ही संघ आहेत. म्हणजे अर्नाळा जो किल्ल्याला बिलॉंग करणारा संघ आहे आणि त्यानंतर वसई कोलीवाडा. खास करून वसई कोलीवाडा संघाने बहुतांश वेळा या मैदानावरती यश संपादित केलंय, खास करून NCC चषकामध्ये. पण या स्पर्धेची उणीव त्यांनाही भासते की या स्पर्धेमध्ये आपण तितकं चांगलं केलेलं नाही आहे. आयवनचा संघ आहे आणि त्याच्या समोर आता अर्नाळा किल्ला, एक अर्नाळ्याचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. पण आता अर्नाळ्याच्या आशा एकवटल्या आहेत या टीमकडे. झहीर भाई आपलं स्वागत आहे या समाजोग कक्षामध्ये. शुक्रिया तुकान सर जी और उसके बाद धनंजय पाटिल सर जी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया. चलिए दोस्तों, एक बड़ा मुकाबले की शुरुआत होने जा रही है. टॉस जीता वसई कोलीवाड़ा टीम ने और कहा कि हम पहले करेंगे गेंदबाजी, बल्लेबाजी के लिए दावत दी है. अर्नाळा किला टीम के लिए एक बेहतरीन बल्लेबाज, दोनों बैटर मैदान पर दाखिल होते हुए नजर आएंगे. हमारे साथ कॉम बॉक्स में है एक बुलंद आवाज के मालिक और एक बेहतरीन कमेंटेटर तुकाराम मंगले सर जी, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत है. एक बड़ा मुकाबला आप देख रहे हैं, बड़ी टूर्नामेंट आप देख रहे हैं. किशन बाबूराव पाटिल सर जी और गणपत बाबूराव पाटिल सर जी, इनकी यादों में 25वां साल हमारे तमाम पाटिल परिवार और तमाम हमारे नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानी से डिमन लाइव पर तमाम दर्शक हमें जुड़े हैं, देख रहे, सुन रहे, वो तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है. आइए चलेंगे मैच की तरफ. पहली गेंदबाजी पर तैयार है एवन, एक बेहतरीन गेंदबाज. पहली गेंद एवन की, अच्छी गेंद थी, अपील हुई और अंपायर ने का स्टंप के सामने पकड़ के बल्लेबाज को ऑन विकेट गिरता हुआ. और यहां पर डीजे ऑपरेटर हमारे हैं मगर वापस बेहतरीन गाने के साथ मैदान की ओर आएंगे तुकाराम सर जी की आवाज को लेकर. मॅच आहे. इथून एक टप्पा पुढे जायचं आहे. म्हणजे जवळपास आजच्या दिवसातील शेड्यूल प्रमाणे आपण 6 मध्ये जाऊ, त्यानंतर 3 मध्ये जाऊ. त्या पहिल्या प्रयत्नामध्ये आहेत ते. तिथे I1 आहे. या चेंडूला खेळायचं होतं, शफल केलं होतं. तो स्क्वेअर रिजन मध्ये बॅट जी होती ना फ्लो त्या दिशेनं केला गेला होता. एक धावांना सुरुवात होते पण पहिल्या चेंडूवरती यश संपादित केलं होतं. ते खास करून I1 नाव एक गडी बाद एक. सही का तुकाराम सर जी, बेहतरीन गेंदबाज है, अनुभव है गेंदबाज ही क्या, उतना अनुभव इस मैदान पर अपना पेश करते हुए एवन. आउटसाइड खेलना चाहते थे बल्लेबाज मगर बैट और गेंद का संबंध है. गेंद विकेट कीपर के दस्ता में डॉट बॉल. एक लाजवाब गेंदबाजी, जो अनुभव है ना उस मैदान पर अपना पेश करते हुए नजर आ रहे. क्या कहना चाहेंगे एवन के बारे में? बिल्कुल एक्सपिरियन्स है आणि प्रत्येक वेळेला यश म्हणजे सक्सेस एक्सपिरियन्स ही आती. पण एक्सपिरियन्स कुठून येतो जेव्हा इतकी वर्ष क्रिकेट या मैदानावरती खेळल्यात, तोही आहे. अगली गेंद, अच्छी गेंद और वहां पर क्लीन बॉल, फीक नीचे डाउन होता हुआ दूसरी सफलता एवन के पक्ष में लगती हुई. कमान डीजे. ड्रॉ करण्यात आलेला आहे ते पुढच्या मॅचेस अशा पद्धतीने आहेत. जो मागे दुसऱ्या फेरीमध्ये पुढे चाल देण्यात आले होते अक्षय 11चा संघ खेळेल चालू सामन्यातील विजेता संघाशी. त्यानंतर विरार स्ट्रायकर खेळेल ओम साई विरार
या संघाशी आणि संस्कृती 11 रायगड खेळेल वरोर 11 संघाची. हा सामना चालू आहे, त्याच्यामुळे जो दुसरा सामना आहे तो पहिला खेळवण्यात येईल. ओमसाई विरार आणि विरार स्ट्रायकर या दोन संघ रेडी राहायचं आहे. यानंतरचा होणारा सामना या दोन संघादरम्यान असणार आहे. विरार स्ट्रायकर आणि ओमसाई विरार या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा मॅच. या 3 षटकानंतर टॉसही केला जाणार आहे. याचा अर्थ आता ही लढाई थोडीशी आपलं बघतोय ना, थोडीशी टक्करवाली होणार आहे. टक्करवाली आहे कारण दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. फक्त आता रेस थोडीशी पुढे जाईल. त्यानंतर हा मॅच जो होईल तो टीम विरार स्ट्रायकर आणि ओमसाई विरार संस्कृती 11 रायगड खेळेल वरोरच्या संघाशी. सही कहा दुकान सर जी, इस मैदान पर इसके बाद होने वाले मुकाबले एक लाजवाब अंदाज में हमें देखने को मिल जाएंगे, मगर ये मुकाबला भी एक लाजवाब अंदाज में है. एवन की अगली गेंद न्यू बैटर मैदान पर है. अच्छी गेंद ड्राइव किया लॉन्ग ऑन पर, जब तक इनको फील्ड किया जाएगा डीप से खिलाड़ी आएंगे. 1 रन के साथ बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर. लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ एवन दारा 2 सफलता अपने पक्ष में करते हुए और एक अच्छी गेंदबाजी और अपने सही का सजी इस मैदान पर अनुभव गेंदबाजी का नजारा पेश करते हुए नजर आ रहा है एवन. आणि अंडर फ्लाइट लाईट्स म्हणजे प्रकाश स्वतःमध्ये कशी गोलंदाजी करायची एवनला योग्य माहिती आहे. क्रॉस बॅटेड फटका अपिश केलं होतं. एका टप्प्याने अशी फील्ड केलं गेलंय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धावेच्या नोंदणी पूर्ण सुरुवात केली होती विकेटनं. 2 विकेट या षटकामध्ये आतापर्यंत पाहिल्या. 2 गडी बाद झाले आहेत. धावा झाल्या धाफलकावरती 3. 2 गडी बाद 3 पहिल्या षटकाचा खेळ संपताना. अना किला एक तरफ आप देख रहे हैं वसई कोलीवाड़ा टीम रॉक गेंदबाजी पर आते हुए पहला एक लाजवाब अंदाज में फेंका एवन द्वारा. 2 सफलता अपने पक्ष में की. आने वाली ये 12 गेंदों की खानी क्या मैदान पर होगी, ये देखने वाली बात होगी. ऑफ नंबर गेंद थी लॉन्ग ऑफ पर खेला, गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे एक बेहतरीन कैच. पहली गेंद पर सफलता मिलती हुई और बल्लेबाज को जाना होगा डगआउट में. तीसरा झटका. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. खेळायचा होता त्यांना खरा लॉंग ऑफच्या डोक्यावरनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तितकं कनेक्ट होऊ शकला नाही. ताकद नाही झोकली. लॉंग ऑफला एक चांगला असा झेल टिपला गेलाय. विकेट क्रमांक 3. 3 गडी बाद 3 अशी स्कोरबोर्ड जो बघतोय ना आपण अराला केल्या संघाचा. 3 गडी बाद 3 धावा. आयवरनं पहिलं षटक हाताळलं. रॉक जो दुसरं षटक हाताळतोय. आयवनने एक प्लॅटफॉर्म सेट केला होता पहिल्या षटकामध्ये की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहेत. आता एक एक्सपिरियन्स पाहिलाय, आता एक यंग आता खेळाडू जो आता रॉक गोलंदाजी करतोय. सही कहा दुकान सर जी, रॉक की बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए. अगली गेंद खेले तैयार. फ्री शॉट गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे. बैट और गेंद का संबंध है. गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में लगातार 3 गेंदें डॉट है और 3 विकेट का नुकसान 3 रनों पर हुआ है. दुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? वारंवार जर आपण पाहिलं सुरुवातीपासून व्हेरी फर्स्ट बॉल अक्रॉस लाईन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे बॅटमधनं धावा येत नाही. त्याला कारणही ते आहे जी फटक्यांची निवड किंवा जे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आहे बघा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. ओ तेरी मेरी गेंद बीच में गिरी तसं हा खेळ झालाय. दोन्ही आलं होतं. कॉलिंग नव्हती. यष्टीरक्षक आले, गोलंदाज आले, एकमेकांना कॉलिंग. इट्स माईन, हा झेल माझा आहे, मी टिपतोय. याचा तुम्हाला लॉर्ड का थोडासा कॉल द्यायचा होता. झेल सुटलाय. 1 धाव आले. स्कोर 4.
सही कहा दुकान सर जी, आपने रॉक ने कहा कि ये कैच मैं लूंगा या फिर विकेट कीपर ने कहा कि ये कैच मैं लूंगा, मगर गेंद दोनों के बीच में गिरी और एक रन निकालने का मैदान पर दोनों बैटर के लिए एक फायदा होता हुआ नजर आया। एक लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश कर रहे हैं रॉक अपनी टीम के लिए। टीम की रन संख्या है 4, 3 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ 4 गेंदों का खेल हुआ है, 8 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी रहेगा। ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद शरीक को लगी या बल्ले पर गेंद शॉर्ट पॉइंट क्षेत्र में जाती विकेट कीपर जब तक गेंद को कलेक्ट कर दे 1 रन लेग बाय का इशारा अंपायर द्वारा स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचता हुआ 5 रनों पर। 5 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ। रॉक गेंदबाजी का जलवा भी कर रहे दुकान जी, मगर कहीं ना कहीं इस मैदान पर अब बल्लेबाजों को अपना घेर बदलना होगा और टीम की रन संख्या को अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उभारनी होगी। चेंज करावं लागणार, जसं तुम्ही उल्लेख केला की गेअर चेंज, याचा अर्थ शिफ्ट करायला आहे, पुढे थोडासा वेग पकडायचा आहे। धावा यायला हव्या, सिंगल रनने स्कोरबोर्ड तर पुढे चाललाय, पण तितका नाही चाललाय जितका तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला एक आव्हान उभं करायचं आहे। 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांनंतर धावा आहेत 3 गडी बाद 6 धावा। शेवटच्या षटकाचा खेळ आता शिल्लक आहे। यानंतरचा होणारा मॅच 2 टीम बी रेडी राहा। एका बाजूला आपण पाहिलं तर विरार स्ट्रायकर आणि दुसऱ्या बाजूला ओम साई विरार, या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना होईल। कारण थोडासा बदल आहे, या चालू सामन्यात ते विजेता संघ खेळणार आहे अक्षय 11शी। फक्त हा मॅच चालू आहे त्याच्यामुळे थोडासा शेड्यूलमध्ये नाही बदल आहे, टाईममध्ये बदल आहे, की क्रम जो बदलला आहे। यानंतरचा होणारा मॅच विरार स्ट्रायकर आणि ओम साई विरार। सही कहा दुकान सर जी, इसके बाद होने वाला मुकाबला दोनों टीमों के कप्तान से विनती है कि इस ओवर के बाद आप टॉस बॉक्स में तैयारी रहे। हमारे कॉम बॉक्स के नीचे हमारा कमेटी मेंबरान वहां पर है और टॉस किया जाएगा। विरार स्ट्राइकर बना ओम साई विरार के बीच खेला जाएगा। इसके बाद होने वाला मुकाबला वो तीसरे फेरी का वो पहला मुकाबला होगा। गेंदबाजी में थोड़ा सा बदल होता हुआ 6 गेंदों का खेलाना बाकी। पहली गेंद ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, मगर गेंद का बैटर लगा और गेंद कवर खिलाड़ी है वहां पर तैनात और एक विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज को लौटना होगा। चौथा झटका यहां पर लगता हुआ टीम के भी पहली गेंद पर सफलता हासिल की है, अपने इरादे स्पष्ट करते हुए नजर आ रहे हैं। मगर अन्ना अकेला टीम इस मैदान पर थोड़ी सी बैकफुट पर है। अब फ्रंट फुट पर आना तो ये 5 गेंदों में 1 से 2 बड़े शॉट इस मैदान पर लगाने होंगे। तो कौन सा जी क्या कहना चाहेंगे आप? सुरुवातीपासून जे विनसलं ते दुरुस्त होत नाही अर्नाळा किल्ल्यासाठी। सुरुवात चांगली नव्हती। ऐवनच्या त्या पहिल्या षटकामध्ये त्यांनी विकेट गमावले, त्यानंतर मागचा षटक जर आपण पाहिलं रॉक्सचं त्यामध्ये सुद्धा विकेट गमावले। आताही जर पाहिलं मिल्टन आल्या आल्या पहिल्याच वेळेला गडी बाद करतोय। जे स्कोरर आम्हाला माहिती देतात की तिन्ही षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर व्हेरी फास्ट बॉल, पहिल्या चेंडूवरती विकेट लेग बायचा इशारा होतोय। 1 धाव या चेंडूवरती पूर्ण। 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, स्कोर 7। सही कहा तो कौन सा जी, 4 गेंदों का खेल आना बाकी। मिल्टन बेहतरीन गेंदबाजी का जलवा भी कर रहे हैं अपनी टीम के लिए। कोई बड़े शॉट पे विनती नहीं दे रहे, बल्लेबाजों को खुलना होगा। 4 गेंदों में तो 1 से 2 बड़े शॉट लगाने होंगे, अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उभारनी होगी। अनाड़ा किला टीम इस मैदान पर पहले बल्लेबाजी करती थी। अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद सीधी विकेट पर जाकर मंडलाती हुई और बल्लेबाज को लौटना होगा मैदान के बाहर। और एक झटका अनाड़ा किला टीम की उम्मीदों को लगता हुआ कमांडीज है। बैक टू बैक टीम की उम्मीदों को लगते हुए ये झटके, ऐसा लग रहा है कि तू चल में आया, ये कहानी हमें देखने को मिलती है। दुकान से जी 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है और 3 गेंदों में क्या बल्लेबाज इस मैदान पर अपनी टीम के लिए रन संख्या उबार पाएंगे? करना होगा। मिल्टन ने तो गेंदबाजी का जलवा बिगड़ा, पहले से गेंदबाजी में एवन ने छाप छोड़ी, उसके बाद एक लाजवाब गेंदबाजी देखने को मिलती हुई। ऑन साइड पर गेंद को खेला मिड विकेट पर क्षेत्र में, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन आसानी से डायरेक्ट हिट करने का प्रयास। बैकअप है वहां पर, एवन वहां पर खड़े हैं, मगर 1 रन से ज्यादा खुश नहीं मिलेगा। टीम की रन संख्या बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 8।
6 फलकावरती विकेट धावा में गए आहेत हैं। 8. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. स्ट्रायकरला फलंदाज विधान अखोटप्याची गोलंदाजी शोल्डर ताकद जोखण्याचा प्रयत्न मिल्टन यांनी केला होता. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहेत. शेवटचा चेंडू आहे. आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंग आहे. म्हणजे पहिल्यांदा बॅटिंग करताना जर पाहिलं तर लो स्कोरिंग धावफलक. हवे चेंडू खेळ थोडासा दूरवरती राहतोय. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आले. डबल शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 11 धावांचा. पंचाकडनं इशारा झालाय 1 शॉटचा. याचा अर्थ फक्त एकच धाव. 9 धावा धावफलकावरती 10 धावांचं आव्हान. लक्ष पुढचा मॅच विरार स्ट्रायकर आणि ओम साई विरार. चलिए टॉस होता हुआ दोनों टीमों के कप्तान आ चुके हैं। एक बेहतरीन ये मुकाबले की शुरुआत है। दोनों टीमों ने लाजवाब खेल खेला। देखना किसके पक्ष में टॉस गया है। विरार ओम साई विरार के पक्ष में ये टॉस गया है और उन्होंने कहा कि हम पहले करेंगे बल्लेबाजी, गेंदबाजी का दावत दी है इस मैदान पर विरार स्ट्राइकर टीम के लिए। तो कौन सा जी इस मैदान पर छोटी सी रंग संख्या की मार करी जाए तो ये दूसरे मुकाबले में हमें देखने को मिल रही है। दूसरी फेरी का ये बेहतरीन मुकाबला 5वां खेला जा रहा है और वाकई में एक लाजवाब गेंदबाजी का नजारा वसई कोलीवाड़ा के गेंदबाजों ने किया है अपनी टीम के लिए। मगर आप इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा क्या होगा, मगर वसई किला अना किला टीम की गेंदबाजी इस मैदान पर अगर छाप छोड़ गई तो ये मुकाबले को बना भी सकती है। या अशा जर धावसंख्येला थांबवायचं तर ऑर्डिनरी खेळ नाही, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावं लागणार आहे. तरच या अशा स्पर्धेमध्ये तुम्ही विजयी होऊ शकता किंवा अशा सामन्यामध्ये विजयी संपादित करू शकता. विरार स्ट्रायकर आणि ओम साई विरार यानंतरचा होणारा सामना 10 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे ते वसई कोलीवाड़ा या संघासमोर. सही कहा। तो कौन सा जी इसके बाद होने वाला मुकाबला आप देखेंगे तो ओम साई प्रदीप 11 विरार के बीच खेला जाएगा। मगर इसके पहले टॉस जीता है उन्होंने और पहले कहा कि हम बल्लेबाजी करेंगे, उसके बाद दावत दी है विरार स्ट्राइकर टीम के लिए। मगर यहाँ पर 10 रनों का 11 रनों का लक्ष्य पीछा करने के लिए 2 बैटर मैदान पर आ रहे हैं। सलामी जोड़ी भेजी गई है वसई कोलीवाड़ा की जानिब से। मगर आप इस मैदान पर लड़ना होगा अनावा किला टीम के गेंदबाजों को। एक चर्चा मैदान पर हो रही है, मगर कहते हैं ना दोस्तों, चर्चा ज्यादा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा। सुबह की चाय बड़ों की राय समय समय पे होनी चाहिए, मगर इस मैदान पर समय पे हर तरह चीज होनी भी चाहिए, वरना समय तय करेगा कि आपका क्या करना है। तो कौन सा जी 18 गेंदे 11 रन, अगर पहली ओवर में अगर 1 से 2 रन और 2 विकेट इस मैदान पर आए तो फिर से वसई की टीम को थोड़ा सा बैकफुट पर जाना पड़ेगा। मगर गेंदबाजी में अगर बैकअप हो जाएगा यहाँ पर अन्ना टीम का तो इस मैदान पर मैच बना पाएगी टीम। म्हणून मी म्हटलं ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लावायला लागणार आहे. 9 धावा झाल्या, 10 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोरच्या कक्षामध्ये जसं झहीरभाई यांचा आवाज ऐकला, धनंजय यांचा आवाज ऐकला, आता जे एका वाजतावर मिस केला कैलास पाटील यांचा, पण त्यांनी प्रतिक्रिया लाईव्हच्या स्वरूपात दिलेली आहे की जे समालोचन आहे नक्कीच कैलास पाटील यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. कारण प्रत्येक वर्षी ते उपस्थित असतात या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती, त्यामुळे त्यांचाही आवाज आपल्यापर्यंत नक्कीच ऐकू येईल. पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय दीक्षांत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज रोनित आणि दर्शन. ही जोडी मैदानावरती 10 धावांचा पाठलाग करायचा आहे वसई कोलीवाड़ा. पहिला चेंडू स्वेर असा मारा. आता ही कहाणी थोडी पुढे चालली तर चर्चा एका गोष्टीची होईल की आता कुठले 6 संघ जे राहणार आहेत, म्हणजे अक्षय 11चा संघ यानंतर या चालू सामन्यात विजेता संघाशी खेळेल. पण एक टोकाकडनं त्या टोकाकडनं असं काही संघ आहेत त्याच्यावरती चर्चा केली जाईल. लेग बिफोर पहिल्याच आपण बघितलं तर विकेट आलाय, त्यामुळे त्याचा फायदा किती होईल तेही आपण पाहणार आहोत. झहीरभाई, एक वसईचा संघ जो आता खेळतोय तो आहे, एक वरोरचा संघ आहे, बोईचाचा संघ तो रेसमध्ये आहे, एक रायगडचा संघ आहे तो रेसमध्ये आहे. त्याच्यामुळे
जसा विरार स्ट्रायकरचा संघ आहे, विरारचा आहे, वसईचा आहे, रायगडचा संघ आहे, बोईसर वरोरचा संघ आहे. अक्षय 11 यानंतर खेळणार आहेत आणि ओमसाईचा संघ आहे. दोन्ही बाजून लढाई आहे, रायगडपासून ते बोईसरपर्यंत ही लढाई. आता शेवटच्या या 6 संघामध्ये लढाई येऊन थांबले. सही का दुकान सर जी, इस मैदान पर 6 टीमें में जो लड़ाई होगी तो इस मैदान पर जो टीमें आगे का पड़ाव लेगी उसको देखने वाली बात होगी. मगर वहां पर पहली गेंद दिशाई आई, उसके बाद लेग बिफोर का अपील हुआ अंपायर के बाद. अंपायर ने कहा स्टंप के सामने पकड़े गए बल्लेबाज और बल्लेबाज को जाना पड़ा मैदान छोड़कर. पहला विकेट गिरा वसई कोलीवाड़ा टीम की उम्मीदों को लगता हुआ ये पहला झटका. मैंने कहा ना पहली ओवर में 2 से 3 झटके लग जाएंगे तो यहाँ पर अनार टीम किला टीम इस मैदान पर वापसी कर पाएगी. तो कौन सर जी क्या कहना चाहेंगे आप? तोच विषय आहे, नाही का विकेटना काय फरक पडणार नाही, पण विकेट रेग्युलर मध्ये इंटरव्हल पण नका घेऊ. रेग्युलर मध्ये तुम्हाला विकेट यायला हव्या. बॅक टू बॅक दुसरा विकेट बाद. Jazz in the mix. किल्ल्याचा संघ आहे की त्यांना माहिती आहे की जर आपण चुका केल्यास बॅटिंगमध्ये तर प्रतिस्पर्धी संघ चुका करेल याची वाट नाही बघायची. चुका करण्यास त्यांना भाग पाडायचं आहे. मिस्टेक त्यांना करायला लावायचे आहेत. हाही चेंडू पुढ्यातला चेंडू होता, फ्रंट फूटवरती येऊन खेळायचा चेंडू होता, बॅकफूटला गेला आणि सरळ एक्सपोज झाले. यष्ट्या बरोबर उघड्या पडल्या आणि यष्ट्यांवरती जाऊन चेंडू आदळला आहे. 2 बॅक टू बॅक विकेटनं थोड्या बघूया चेहऱ्यावरती स्माईल आले. हॅट्रिकच्या मोक्यावरती गोलंदाजी आलाय आणि तो माइलस्टोन तर आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे विकेट जर गेले, विकेट आलं तर मॅच मध्ये रंगत येणार. सही का तो जी, अभी भी 9 रनों की दरकार है मुकाबले और जीतने के लिए. मिल्टन न्यू बैटर मैदान पर दाखिल हुए. लॉन्ग शॉट पर दर्शन स्ट्राइक पर मिल्टन ऑन साइड खेलना चाहते थे. अपील मगर अंपायर ने कहा कि लेग स्टंप के बाहर जा रही हुई गेंद थी. अपील जरूर हुई मगर गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हुई है और लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. ये गेंद पर अगर विकेट आता ना तो जी इस मैच में फिर एंजॉय करने का मौका मिल जाता था अनारा किला टीम को. क्या कहना चाहेंगे आप? अपील तर केला होता कारण पायावरती चेंडू आदळला होता, पण तिन्ही गोष्टी जसा आपण नेहमीच उल्लेख करतोय की पिचिंग टप्पा ज्यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर आहे नाही हेही पाहिलं जात आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत आणि ज्यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेट एक अँगल क्रिएट करतात. राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल जो क्रिएट होतो, जो फलंदाच्या दिशेने जातोय, तेही गोष्टी ज्या गृहीत धरल्या जातात. परंतु तास मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. ऑनलाईन तर DBNच्या यूट्यूब चॅनलवरती देखील आहे, पण मॅच ऑन आहे. हरणाला किल्ला सांगतात की आम्ही सहजासहजी हार मानणार नाही आहेत किंवा या धावा करण्यासाठी वसई कोलीवाडा संघाला झुंजावा लागणार आहे. पंचांकडे इशारा आलाय, व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेर या षटकामध्ये व्हायला सुरुवात इतकी चांगली नव्हती. व्हाईटनं सुरुवात केली होती. 2 चेंडू विदिन द स्टंप आले, 3 चेंडू. त्यानंतर पुन्हा एकदा आउटसाइड द लेग स्टंप डाव्या एसटीच्या बाहेर व्हाईट बॉल. सही का कौन सा जी, इस मैदान पर दर्शन अगली गेंद के तैयार. बेहतरीन ड्राइव किया कवर पर दिशा में. जब तक गेंद को फील किया जाएगा डीप से जाकर खिलाड़ी गेंद को फील करते दूसरे रन की मांगे. रन आउट का मौका बनेगा क्या? कॉलिंग होना जरूरी है. यस नो वेट. कॉल अगर नहीं होगा तो इस मैदान से आपको लौटना भी पड़ेगा. और इस 1 रन के साथ टीम की रन संख्या जाकर पहुंची भी 4. अभी भी 6 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. मगर वाकई में सही तो कौन सा जी आपने चर्चा की थी मैदान के अंदर अनार टीम किला टीम इस मैदान पर आसानी से जीत करने देगी नहीं. वसई कोलीवाड़ा टीम के लिए लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे और मेहनत करने वाले को ऊपर वाला देकर जाता है. मिल्टन की अगली गेंद आउट साइड खेलना चाहते थे. गेंद टप्पा गिरने के बाद सीधे विकेट कीपर के 10 में डॉट बॉल. एक लाजवाब गेंदबाजी हो रही है. तुकान सर जी क्या कहना चाहेंगे आप? 2 ते व्हाईट बॉल, ते 2 व्हाईट बॉल थोडेसे बाजूला ठेवले. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहतोय ईशांती. कारण बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर रेंज ठेवल्या, विदिन द स्टंपही गेल्यात. व्हरायटी विविधता देण्याचा प्रयत्न त्यानेही केलेला आहे. त्यामुळे कायम डिस्टर्ब केलेला आहे त्या फलंदाजाला. डिस्टर्ब केलं. ऑकवर्ड पोझिशन मध्ये पुलचा फटका खेळलाय. स्क्वेअर रिझर्व मध्ये फील्ड केलं जाईल या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. थोडंसं ड्रॅमॅटिक ओव्हर म्हणूया ज्याच्यामध्ये 2 विकेट आले, 2 वाईड आले, धावा झाल्या धाबलकावरती 5. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ आहे, 5 धावांची आवश्यकता. पण पहिलं षटक जसं संपलंय इंटरेस्ट वाढलाय. थोडं गाणं ऐकूया नाही पुन्हा एकदा देऊया. HK Style.
खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना स्कोर 5 वरती आहे. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आयुष तुम्ही खुश करायचं आहे टीमला तर विकेट पाहिजे. विकेट घेतल्या तर आयुष खुश होईल आणि टीमला देखील खुश करेल. डाऊन द ग्राउंड बरोबर बॅक टू द बॉलर. चेंडू चालला सीमा रेषा पार चौकार. एक धाव दूर है. सही कहा तुमने सर जी, एक बेहतरीन शॉट खेला मिल्टन ने इस गेंद को अपने बॉलर के सामने से और गेंद सीमा रेखा के बाहर को भेजा. आउटसाइड में गेंद हवा में है, खिलाड़ी कोई नहीं है और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. और विनिंग षटकार तो है मिल्टन के बल्ले से आता हुआ एक लाजवाब मैक्सिमम 6 रन. कमांडी जाए तिसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपल्या डोळ्यासमोर येतो मित्रांनो. एक लाजवाब क्रिकेट की मेजवानी, क्रिकेट का महासंग्राम है और एक